नमस्कार. ग्राफिक्स अँड डिजिटल वर्ल्ड या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत की यूट्यूबने कोणतं असं नवीन अपडेट आणलेलं आहे आणि त्याच्यामुळे आपला चॅनल मॉनिटाईज व्हायला, सबस्क्रायबर वाढायला आणि व्ह्यूज वाढायला खूप मदत होणार आहे. आणि आता लवकरात लवकर सगळ्यांचे चॅनल मॉनिटाईज व्हायला खूप मदत होणार आहे. तर आपण तेच पाहणार आहोत की कोणतं असं अपडेट आलेलं आहे. मी सविस्तर A to Z इन्फॉर्मेशन सांगणार आहे. सगळी इन्फॉर्मेशन सांगणार आहे. तरी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर सुरुवात करूयात. जर छोटे छोटे चॅनल असतील त्यांनी मोठ्या चॅनलबरोबर, ज्यांचे जास्त सबस्क्रायबर आहेत त्या चॅनलबरोबर इझिली कोलॅब करायला सोपं झालेलं आहे आणि आपले हे सबस्क्रायबर आणि व्ह्यूज वाढायला खूप मदत होणार आहे. तरी कोलॅबचे खूप सुरू झालेले आहे. जे मोठे मोठे चॅनल आहेत ते कोलॅब करण्यासाठी पैसेही मागत आहेत. तर तुम्ही जे ते तुमच्या ह्याच्यानुसार ॲडजस्ट करून तुम्ही त्या चॅनलबरोबर कोलॅब करू शकता आणि तुमचे चॅनल मॉनिटाईज करू शकता आणि व्ह्यूज वाढवू शकता. तर काय होणार आहे की आपला व्हिडिओ त्यांच्याबरोबर कोलॅब केल्यामुळे तो व्हिडिओ त्यांच्याही चॅनलवर दिसणार आहे आणि त्यामुळे सबस्क्रायबर वाढायला, व्ह्यूज वाढायला मदत होणार आहे. म्हणजे लीडही जनरेट जास्त होणार आहेत तुमच्या चॅनलवरील व्हिडिओसाठी. तुम्ही YT स्टुडिओमध्ये जावा. तुम्हाला जो व्हिडिओ तुम्हाला हे कोलॅब करायचा आहे तो व्हिडिओ तुम्ही सिलेक्ट करा. मी हा व्हिडिओ माझा सिलेक्ट करते. त्याच्यानंतर इथं पेन्सिल आयकॉनमध्ये जावा, म्हणजे एडिटच्या ऑप्शनमध्ये जावा आणि इथं इन्व्हाइट कोलॅबोरेट इथं जावा. त्याच्यानंतर इथं तुम्हाला ज्या चॅनलबरोबर कोलॅब करायचा आहे तो चॅनल सर्च करा. मी समजा दुसरा एक चॅनल करते, प्रगती रीड्स या चॅनलबरोबर मला कोलॅब करायचा आहे. तर मी हा चॅनल सिलेक्ट करते. त्याच्यानंतर इथं क्रिएट लिंक, म्हणजे त्याची क्रिएट लिंक करून घ्यायचं आणि इथं व्ह्यूज म्हणजे दिसण्यासाठी इथं व्ह्यूज त्याही चॅनल ज्याच्याबरोबर कोलॅब केलं आहे त्यालाही दिसतील आणि जो कोलॅब करतो आहे त्यालाही दिसतील. तर हे ऑन केलं. त्याच्यानंतर क्रिएट लिंक केल्यानंतर ही लिंक कॉपी करायची. लिंक कॉपी केली. आता इथं कॉपी केल्यानंतर इथं सेव्ह केल्याशिवाय, म्हणजे बॅग घेताना इथं सेव्ह केल्याशिवाय ती लिंक क्रिएट होत नाही. ती खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तर त्याच्यानंतर मी बॅग जाते आणि इथं तो माझा चॅनल आहे त्याच्यामुळं मी तुम्हाला इथंच लगेच करून दाखवणार आहे. इथं जाते, दुसरा चॅनल सिलेक्ट करते माझा तो. ओके. आणि म्हणजे YT स्टुडिओमध्ये ज्याच्याबरोबर कोलॅब करायचं आहे तो चॅनलच ऑन पाहिजे, जे चॅनलबरोबर कोलॅब केलं आहे. त्याच्यानंतर ओके, ती लिंक मी कॉपी करून घेते. ती लिंक इकडं सेंड केली मी. ओके, कुठूनही तुम्ही पाठवू शकता. त्याच्यानंतर इथं त्या लिंकवर लिंक पाठवली, म्हणजे ज्याच्याबरोबर कोलॅब करायचं आहे त्याला ही लिंक पाठवायची. त्या लिंकवर ओपन करायचं आहे. ओके, ज्याच्याबरोबर कोलॅब केला आहे त्याला ही लिंक पाठवायची आणि मग त्याने ते लिंकवर ओपन केलं की असं ओपन होईल. हे असं ओपन होईल. तर इथं ॲक्सेप्ट करायचं, म्हणजे त्या व्यक्तीने ज्याच्याबरोबर कोलॅब केलं आहे त्या व्यक्तीने इथं ॲक्सेप्ट करायचं. ॲक्सेप्ट झाला आहे. ज्याच्याबरोबर तुम्ही कोलॅब केला आहे त्या व्यक्तीने ती लिंक ॲक्सेप्ट केल्यानंतर तुमचा व्हिडिओ त्याही चॅनलवर दिसेल आणि तुमच्याही व्हिडिओ चॅनलवरती दिसेल. म्हणजे त्या व्यक्तीच्या चॅनलवरती तुमचा हा व्हिडिओ दिसेल आणि त्याच्यामुळे तो जर व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला सबस्क्रायबर मिळू शकतात. तर आता बघूयात, आपण YT स्टुडिओमध्ये जाऊयात. तर आपण ह्या चॅनलवरती आपण ह्या चॅनलबरोबर आपण कोलॅब केलेला आहे. तर मी कंटेंटमध्ये जाते. ओके, इथं सेपरेट हे होतोय, हा ऑप्शन येतो कोलॅबोरेशनवाला आणि तिथं किती आपण व्ह्यूज कोलॅब केले, म्हणजे किती व्हिडिओ कोलॅब केलेले आहेत, कोणकोणते केलेले आहेत ते इथं शो होतं. तर त्याच्यानंतर मी व्ह्यूज ऑलवरती जाते. तर बघा, हा आपला यूट्यूब हा आपण यूट्यूब न्यू फीचर्स हे आत्ताच केलेलं आहे कोलॅबोरेशनमध्ये. हा व्हिडिओ त्या चॅनलवरती दिसू शकतो. तर असं दिसू शकतो तुम्हाला. मी समजा आता तुम्हाला यूट्यूबवरती जाऊन दाखवते. प्लीज अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. त्याच्यानंतर तर बघा, इथं ज्या चॅनलवरून आपण म्हणजे हे केलेलं आहे, ज्या चॅनलचा व्हिडिओ आहे त्याच्यावरती जायचं. इथं बघा,
इथं दिसतंय हा आपला ह्या प्रगती ग्राफिक्सचा व्हिडिओ आहे आणि हा प्रगती रील्स बरोबर आपण कोलॅब केलेला आहे. तर हे असे आयकॉन शो होतात आणि अशा प्रकारे तुमचा तुमचे व्हिडिओ ग्रो म्हणजे त्याला व्ह्यूज यायला मदत होते आणि सबस्क्रायबर वाढायला आणि तुमचे जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ जायला मदत होते. तर अशा प्रकारे तुम्ही इन्व्हाइट अ कोलॅब या ऑप्शन थ्रू, या अपडेट थ्रू तुमचाही व्हिडिओज कोलॅब करू शकता इतर चॅनलबरोबर आणि तुमचे सबस्क्रायबर आणि व्ह्यूज वाढवू शकता. तर प्लीज व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, थँक्यू.